पुढची बातमी बघूयात। एशिया कप 2025च्या सामन्यांच्या वेळापत्रकावरून आता एक नवा वाद सुरू झालाय। सप्टेंबरमध्ये बी टूर्नामेंट दुबईत होतेय आणि यामध्ये 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना नियोजित आहे। पण याचवरून आता भारतामधलं राजकारण पेटलंय। हा सामना रद्द केला जावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। ठाकरेंच्या शिवसेनेने यावरून मोदी सरकारवरती हल्ला चढवला। आदित्य ठाकरेंनी यावरून बीसीसीआयला पत्र सुद्धा लिहिलंय। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकणार नाही, पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहतोय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। तर पाकिस्तानच्या भूमीवरती जाऊन सामने खेळण्यासाठी किंवा पाकिस्तानचा संघ भारतामध्ये यायला बंदी कायम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। तर भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यांच्या संदर्भात संजय राऊत काय म्हणाले आणि त्यांना नवनाथ बन यांनी काय उत्तर दिलं बघूयात। हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघड पडलेलं आहे। हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते। तिथे जे 26 महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जा दाखवायला आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावरती दाखवण्यासाठी। भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही, ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे। संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे। तर याच मुद्द्यावरती आता आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। पहलगाम मध्ये अटॅक झाला, 36 लोकांना तिथे किंवा जास्तीच लोकांना मारलं गेलं। दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते। भारत सरकार में होते हुए बीसीसीआय ऐसे करती है तो फिर भाजपा क्या सिर्फ चुनावी हिंदुत्व जानती है और चुनावी देशभक्ति जानती है? फिर वो कहना बंद कर दे कि आप पाकिस्तान जाओ। माझं काही मत असत नाही। ही ज्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट या संबंधीचा विषय